भगवान श्रीराम यांच्या दरबारामध्ये न्याय मागायला कावळा का येतो? एके वेळची गोष्ट आहे. भगवान श्रीरामांचा दरबार भरलेला होता. असा सुसज्जित दरबार जिथे भगवान श्रीराम यांच्यासारखे राजा, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण, वसिष्ठ ऋषी यांना पाहून देवराज इंद्र सुद्धा लज्जित होतात. एके वेळची गोष्ट आहे. जेव्हा दरबार भरला होता तेव्हा एका कावळ्याने विचार केला, आज मला भगवान श्रीराम यांच्या जवळ जायचे आहे आणि न्याय मागायचा आहे. आणि मग तो कावळा सुद्धा भगवान श्रीराम यांच्या दरबारात उपस्थित राहतो. जेव्हा कावळ्याला संधी मिळाली तेव्हा तो म्हणू लागला की मला न्याय द्या. तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, अरे कावळ्या, माझ्या राज्यामध्ये तर प्रत्येक प्राणी सुखी आहे, मग तू दुःखी का? कावळा म्हणतो, हे भगवंत, तुमच्या राज्यामध्ये प्रत्येक प्राणी सुखी आहे, पण मी सुखी नाही. मला माझ्या आयुष्याचा तिरस्कार वाटत आहे. भगवान श्रीराम म्हणाले, का? काय झालं आहे? कावळा म्हणतो, हे प्रभू, माझा काय असा रंग आहे का? मला प्रत्येकजण कावळा म्हणून हिणवतो, प्रत्येकजण हुसकावून लावतो. मी बोलतो तर माझी भाषा आहे काव काव. प्रत्येकजण मला अपशकुनी मानतो. भगवंत, या शरीरामुळे मी संतुष्ट नाही. भगवान श्रीराम म्हणाले, तू कशात आनंदी राहशील ते मला सांग. मी तुला संधी देतो की तुला जे पाहिजे असेल ते तुला बनवेल, पण तू त्या पक्षाला माझ्या समोर घेऊन ये. त्यामध्ये मी तुला परिवर्तित करेल. भगवान श्रीराम यांनी कावळ्याला म्हटले की तुला जे बनायचे असेल मी तेच तुला बनवून देईन. तेव्हा कावळा म्हणाला की प्रभू, मला हंस बनायचे आहे. तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, जा आणि हंसला माझ्याकडे घेऊन ये. भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून कावळा निघाला. समुद्राच्या किनाऱ्यावर त्याला एक हंस सापडतो. कावळा हंसाला म्हणतो, तुला भगवान श्रीरामांनी बोलवलं आहे. तेव्हा हंस कावळ्याबरोबर जायला निघतो आणि भगवान श्रीरामांच्या दरबारामध्ये उपस्थित होतो. तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, सांग कावळ्या, आता मी तुला हंस बनवत आहे, पण त्याआधी या हंसाला विचारून तर घे, तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे का? तेव्हा कावळा म्हणाला, वा प्रभू, किती सुंदर आयुष्य आहे त्याचं, किती छान आहे त्याचा रंग, आणि काय खातो तर मोती. जो मोती एका गरीब व्यक्तीला मिळाला तर तो श्रीमंत होतो. अशा मोत्याचं हा हंस जेवण करतो, समुद्रामध्ये राहतो. हा खूप सुंदर पक्षी आहे. कावळ्याचं हे बोलणं ऐकून हंस म्हणाला, कावळ्या, तू असं नको म्हणू. तू खूप दुःखी पक्षी आहे. मी तर खूप वैतागलेलो आहे. कसा रंग आहे माझा, पाण्यामध्ये मिसळतो. जसं पाणी असेल तसाच मी होतो. आणि खायला काय खातो? मी दगड. हंसाचं हे बोलणं ऐकून कावळा म्हणाला, तू दिसायला खूप सुंदर आहे. हंस म्हणाला, असं तुला वाटतं? हंस म्हणतो, आपल्या दोघांपेक्षा सुंदर तर पोपट आहे. भगवान श्रीरामांनी जेव्हा हे ऐकलं, भगवान श्रीराम त्या दोघांनाही म्हणाले, तुम्ही दोघे जा आणि पोपटाला माझ्याकडे घेऊन या. मी आज तुम्हाला दोघांनाही पोपट बनवेल. भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून कावळा आणि हंस जातात. एका सुंदर बागेमध्ये पोपट बसलेला असतो. त्या पोपटाजवळ हे दोघेही पोहोचते आणि म्हणाले, तुम्हाला भगवान श्रीराम यांनी बोलावलं आहे. तेव्हा पोपट त्यांच्याबरोबर जायला निघतो आणि भगवान श्रीरामांजवळ येतो. तेव्हा भगवान श्रीराम त्या दोघांनाही म्हणाले, मी तुम्हाला दोघांनाही पोपट बनवेल, पण त्याआधी या पोपटाला तर विचारा, त्याचं आयुष्य कसं आहे. तेव्हा कावळा म्हणाला, हा का दुःखी असेल? हंस आणि कावळा म्हणाले, हा किती सुंदर पक्षी आहे. किती सुंदर चोच आहे याची, किती सुंदर रंग आहे याचा. बागेमध्ये राहतो, जे मनात येईल ते खातो आणि बदामासारख्या वस्तू याला खायला मिळतात. तेव्हा भगवान श्रीराम पोपटाला विचारतात, तू तुझ्या आयुष्यात आनंदी आहे का? तेव्हा पोपट म्हणाला, नाही. माझा असा कसा रंग आहे, ज्या बागेत असतो, ज्या झाडावर असतो त्याच्यामध्ये मिसळून जातो. मी खूप त्रासलेलो आहे. लोक मला पकडतात आणि एका पिंजऱ्यामध्ये ठेवतात. पोपटाचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीराम म्हणाले,
मग तुला काय बनायचं आहे? तेव्हा पोपट म्हणाला की तुम्ही आम्हाला तिघांना मोर बनवा. तो किती सुंदर पक्षी असतो. जा, मी तुम्हाला मोर बनवेल, पण मोराला माझ्या दरबारात घेऊन या. जर मोर त्याच्या आयुष्यात आनंदी असेल तर मी तुम्हाला आजच मोर बनवेल. भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून तिन्ही पक्षी कावळा, हंस आणि पोपट निघतात मोराला शोधण्यासाठी. आणि जंगलात त्यांना एक मोर सापडतो. तिघेही मोराला म्हणतात, तुला भगवान श्रीरामांनी बोलावले आहे. हे ऐकून मोर त्यांच्याबरोबर जायला निघतो आणि चारही पक्षी भगवान श्रीरामांच्या दरबारात येतात. तेव्हा भगवान श्रीराम तिघांना म्हणाले, मी तुम्हाला मोर बनवतो, पण मोराला तर विचारा की तो सुखी आहे का. तेव्हा तीनही पक्षी भगवान श्रीरामांना म्हणतात, किती सुंदर रंग आहे याचा, जसे आकाश असते. किती सुंदर याचे पंख आहेत, किती सुंदर मुकुट आहे. आणि जेव्हा हा नृत्य करतो तेव्हा लोक त्याला पाहतच राहतात. पावसाळ्यात तर याची शोभा आणखीनच वाढते. याच्यापेक्षा सुंदर पक्षी दुसरा कोणीही नसेल प्रभू. हा त्याच्या आयुष्यात खूप संतुष्ट आहे. हे बोलणं ऐकून मोर म्हणाला, नाही भगवान, मी संतुष्ट नाही. तेव्हा भगवान श्रीराम मोराला म्हणाले, का? असा रंग सुंदर आहे, पण माझ्या पंखासाठी लोक मला मारतात. माझा एक एक पंख घराच्या सजावटीसाठी वापरतात. भगवान, मी काय खातो तुम्हाला माहीत आहे का? मी साप, किडे, मुंग्या खातो, पण हे तिघे तर चांगले जेवण करतात. हे भगवान, मी माझ्या आयुष्यावर संतुष्ट नाही. जेव्हा मोराचं हे बोलणं कावळ्याने ऐकलं तेव्हा तो म्हणाला, मग सुखी कोण आहे हे सांग. मोर म्हणाला, कावळ्या, तू सुखी आहे. कावळा म्हणाला, मी कसा सुखी असेल? मोर म्हणतो, कधी तुला तुझ्या प्राणांचा धोका आहे का? तुला कधी कोणी मारतं का? तर नाही, मला तर लोक मारतात सुद्धा. असे सुद्धा लोक आहेत जे आम्हाला मारून आमचे पंख सुद्धा काढून घेतात. हंसाला सुद्धा मारतात. पोपट पिंजऱ्यामध्ये कैद राहतो, पण तू स्वतंत्र आहे, नेहमी स्वच्छंदी विहार करतो. मोराचं हे बोलणं ऐकून कावळा म्हणाला, हे तर खरं आहे. आणि भगवान श्रीरामांना कावळा म्हणू लागला, हे प्रभू, मी तर कावळाच चांगला आहे. इथे तर सगळे एकमेकांपेक्षा जास्त दुःखी आहेत. तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, कावळ्या, हेच आयुष्याचे सत्य आहे. या जगातील प्रत्येक प्राणी हाच विचार करतो. जनतेला वाटतं ऑफिसर सुखी आहे, ऑफिसरला वाटतं मंत्री सुखी आहे, मंत्र्याला वाटतं राजा सुखी असेल, राजा विचार करतो इंद्र सुखी असेल, इंद्र विचार करतो ब्रह्मा, विष्णू आणि महादेव सुखी असतील. पण सत्य हेच आहे की प्रत्येकजण त्याच्या कामांमध्ये खुश नाही. प्रत्येकाला दुसऱ्यांनी केलेली कामं पाहायची असतात आणि वास्तविकता जेव्हा त्यांच्या समोर येते प्रत्येकाचे तसेच हाल होतात, जसे कावळ्याचे झाले. तर प्रत्येक प्राण्याला आपले कार्य, कर्म, आपल्याला देवाने जे दिले आहे त्यात संतुष्ट राहिले पाहिजे. असा विचार नाही केला पाहिजे की माझ्यापेक्षा सुखी दुसरा असेल. अशा भावनेचं शिकार नाही झालं पाहिजे, कारण प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या कर्माने दुःखी होतो आणि प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या कर्माने सुखी होतो. ही लक्षात ठेवायची गोष्ट आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.